व्हावा आणि ज्या समाज घटकाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेलं आरक्षण पाहिजे त्यांनी त्या आयोगांकडे अर्ज करावा आणि त्या आयोगांनी मग सर्वेक्षण करून ठरवावं की ही जात सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागासलेली आहे किंवा नाही, त्या सगळ्या कसोट्यांमध्ये ते बसतात की नाही. मग राज्य मागासवर्गीय एखाद्या जातीची शिफारस करतात की ही जात मागासलेली आहे, यांना आपण ओबीसीच्या यादीमध्ये टाका. आता हे एवढं सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने, संविधानाच्या पद्धतीने, लोकशाही मार्गाने आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या गाईडलाईन प्रमाणे हे सर्व काम चालू असताना हे कसं सांगू शकतात कोणी की म्हणजे ज्या जातींना आरक्षणाची गरज नाही त्या जाती घुसलेल्या आहेत. अरे ज्या जातींना आरक्षणाची गरज म्हणण्यापेक्षा त्या आरक्षणाच्या 11 कसोट्यांमध्ये बसल्या नाहीत म्हणून त्या ओबीसीच्या यादीतून बाहेर निघालेल्या आहेत किंवा आधीपासून बाहेर आहेत, त्यांना आतमध्ये प्रवेश नाहीच आहे.